नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हे बघा मी लटकन बनवले आहेत. हे दोन दोन बसवलेत मी, आणखीन एक एक बसवायचं आहे, तीन तीन बसवायचे आहेत. तर तुम्हाला ते कसं बसवायचं हे सांगते. तर आता बरेच जण काय करतात, लटकन बनवलं नाही साधंवालं तर धागे तसेच ठेव, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करत नाहीत. काय होतं, धागे निघतात त्याचे. तर धागे नाही निघण्यासाठी काय करायचं किंवा ती बाजू अशी ओपन नाही राहण्यासाठी काय करायचं हे बघायचं आपल्याला. हे बघा 3 इंचाचा 3.5 इंचाचा कपडा घ्यायचा आहे आणि चौकोनमध्ये घ्यायचा आहे. आपल्याला करायचं आहे फोल्ड असं. ठीक आहे, फोल्ड केलं तर मग एक लटकन उचलायचं आणि हे बघा मग ते अंतर किती ठेवायचं, महत्त्वाची गोष्ट ही. अंतर 1 इंचाचं अंतर ठेवायचं ह्याच्यामध्ये, आणि 1 इंचाचं ठेवलं तर मग बरोबर मधोमध ठेवायचे आणि फोल्ड करायचे. फोल्ड केल्याच्या नंतर काय करायचे, आता हे मी फोल्ड करून घेतलं. ठीक आहे, आता ही जी बाजू आहे ना ओपनवाली, हे तसंच ठेवतं कोणी कोणी, तशीच नाही ठेवायची. तर इथून घेतलं आपण, इथून टिप घेणार आहेत अर्धा इंचाच्या हिशोबाने. तसंच यायचं आहे, जवळ आलं ना ह्या जे बाहेर टोकं निघले त्याचे, ते करायचे आपल्याला फोल्ड, म्हणजे वरच्या साईडला. हे बघा असे हे तिकडं करायचे आणि त्याच्याहून टिप घालायची, म्हणजे तुमचे जे धागे किंवा हे बाहेर बाजू दिसणार नाही, एकदम फिनिशिंगमध्ये लटकन दिसन. ठीक आहे, तर मी हे टिप मारून सांगते तुम्हाला आणि फोल्डिंग करून सांगते. सुंदर असं लटकन होतं, छान असे लटकन दिसत आहे. 1 इंचाचं अंतर ठेवायचं आहे, जास्त नाही आणि कमी पण नाही, कारण की ते फोल्ड केलं ना आपल्याला तेवढं होऊन जातं, ते भेटतं आपल्याला. आणि शिल्लकचं सगळं कट करून टाकायचं. हे बघा एके इंचाचं अंतर ठेवलं तर काय होणार, अंतर सगळं सेम येणार, मागं पुढं होणार नाही, ह्याची काळजी घ्यायची फक्त. आता हे बघा, ह्याला आणखीन एक बसवायचे, ते पण मी बसवणार आहे. पण हे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चला तर बाय बाय.